या कडाक्याच्या उन्हात ना जेवायची इच्छा तर कोणाचीच होत नाही, पण सरबत म्हणला ना की मात्र सगळ्यांचंच मन करतं. तुम्हाला खरं सांगू का, हा सरबत जर तुम्ही बघाल ना, खरंच तुम्ही ना याच्या प्रेमातच पडाल बरं का. हा सरबताचं नाव भलेही मोहब्बत का शरबत असेल हो, पण हा सरबत बघितल्यानंतरच मन एवढं तृप्त होतं की प्यायचं मात्र बोलूच नका. एकाच्या ऐवजी 2 ग्लास प्याल हे मात्र नक्की. काय सांगायचं याच्याबद्दल, सुरुवातच करूया ना रेसिपीला. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज पुडीमध्ये मनापासून स्वागत. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर इथे बघा, मी ना अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. दूध कोणतंही घ्या, गाईचं घ्या, म्हशीचं घ्या, कोणतंही द्या. फक्त दूध आपल्याला नाही ते गरम करून घ्यायचंय. भरपूर वेळा बरेच जण काय करतात, दूध ना कच्चंच वापरतात. तर दूध जर कच्चं वापरलं ना तर त्या दुधाचा असा वास येतो किंवा ते दूध खराब होतं. त्याच्यासाठी दूध उकळून घ्या, फक्त उकळी काढून घ्यायची, जास्त काही नाही करायचं. दुधाला उकळी आली, आता गॅस बंद करूयात आणि दुधाला फक्त व्यवस्थित असं थंड करून घेऊयात. आता दुसरी स्टेप करायची. इथे ना मी 2 चमचे इतके ना सब्जा बीज घेतलेले, 2 मोठे चमचे. आता याच्यामध्ये ना बऱ्यापैकी थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याला आपल्याला भिजत घालायचं. नॉर्मली आपण सब्जा बीज सगळ्यांना माहिती असेल की उन्हाळ्यामध्ये किती महत्वाचं आहे, आपल्या शरीराला गारवा देतो त्याच्यासाठी. आता एक 10-15 मिनिटं याला भिजत ठेवूयात. तर आता इथे आपल्याला ना जेली बनवायची आहे. तर जेली बनवण्यासाठी ना मी इथे 2 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. हा 1 कप आणि हा 2 कप. तर हा आपला जो 1 कप आहे ना तो 250 ml चा आहे आणि आता हा दुसरा कप इतकं पाणी घातलंय आपण याच्यामध्ये. तर आता पाणी किती घालायचं तर ते हे बघा, इथे ना या कपाच्या मापाने घेतलं किंवा या तांब्याच्या मापाने घेतलं तर तांबे जनरली सगळ्यांकडे असतो. जर नसेल ना तर अर्धा लिटरचा तांबा आहे बरं का. आणि या कपने मोजाल तर 250 ml म्हणजे अर्धा लिटर इतकं. 2 कप इतकं पाणी घातलं तर 500 ml बरोबर होऊन जाईल. आता ह्या पाण्याला फक्त आपल्याला गरम करायचे, उकळी आणायची नाही. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी इथे ना एक बाउल घेतलाय. आता या बाउलमध्ये ना आपल्याला हे जेली क्रिस्टलचं जे मिक्स असतं ना पॅकेज, ते आपल्याला वापरायचं. तर आता इथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं वापरलेलं आहे, ते तुम्ही कोणतंही वापरू शकताय. आता फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचंय. तर सगळे इन्स्ट्रक्शन ह्याच्यावरती दिलेले असतात, ते वाचून तुम्ही केलं तरी चालेल, काही करायचं नाही. ह्याच्यामध्ये 1-2 पावडरचे पॅकेट असतात, ते फक्त याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ते गरम पाणी असतं ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं. आता एक महत्वाची गोष्ट सांगते, एवढा सगळा खटाटोप करायचा नसेल, खूप महाग वाटत असेल तर काय करायचं, आपल्या आता जनरली सगळीकडे आता माहित असेल उन्हाळा चालू आहे, ताडगोळा एक विकायला येतो, बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल. ज्यांना कुणाला माहिती नसेल तर सांगते, नारळासारखाच दिसायला असतो अगदी. तो ताडगोळा आणायचा, ते लोक कट वगैरे सगळं करून देतात. 2-3 पीस घ्यायचे, ते त्याच्यामध्ये मिक्स करून जेलीसारखे वापरले तरी चालते. तसंही नसेल करायचं ना तर दुकानातून ना एक 10-12 रुपयाचे ना चॉकलेट घेऊन, जेली चॉकलेट, ते छोटे छोटे कट करून तुम्ही याच्यामध्ये वापरलं तरी चालेल. हे काय उत्तम पर्याय, अगदी पटकन बनवून तयार होतो म्हणून हे वापरलेलं आहे. दिसायला छान दिसतं फक्त एवढंच. तर आता हे गरम पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ह्याला की नाही आपल्याला व्यवस्थित असं ना ढवळून घ्यायचं. काय असतं, आपली साखर कशी, साखरेचे कण कसे असतात तसे याच्यामध्ये छोटे छोटे क्रिस्टल असतात. तर ते ना व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजेत, म्हणून ह्याला व्यवस्थित असं अगोदर ढवळून घ्यायचं आणि ह्याला आता एका प्लेटमध्ये ना आपण ह्याला सेट करायला ठेवून देऊयात. तर प्लेटमध्ये ना काढून घ्यायच्या अगोदर बघायचं तळात काय राहिलंय की नाही, व्यवस्थित बाउलमध्ये ढवळून घ्यायचं आणि नंतर एका अशा पसरट प्लेटमध्ये घाला, जेणेकरून जेव्हा ह्याची जेली तयार होते ना ती काढायला अगदी व्यवस्थित जमते आणि तयार सुद्धा छान होते. तर हे बघू शकता, अगदी रेड कलरमध्ये झालंय की नाही तुम्ही बघू शकताय. मोहब्बत का शरबत, मोहब्बत म्हणजे एक रेड कलर सारखाच असतो, त्याच्यासाठीच ह्याला नाव दिलं असेल कदाचित. तर आता ह्याला ना आपण सेट करायला ठेवून देऊया, जास्त नाही, एक अर्धा तासासाठी मी ठेवून दिलेलं. आता हे बघा किती जाम झालेलं, अगदी टाईट होऊन जातं पूर्ण ते. आता ह्याला की नाही फक्त आपल्याला छोटे छोटेसे कट मारून घ्यायचे, जसे तुम्हाला आवडत असतील ना, अगदी छोटे छोटे कट मारलेत ना तरी चालतील. फक्त हे व्यवस्थित असे मोकळे करता येतात म्हणून ह्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे. जर तुम्हाला मोठे आवडत असतील ना तर हे बघा किती सुटसुटीत निघालेत आणि खूप छान होतात बरं का. एकदा असा जरी खाऊन बघितलं ना तरी खूप छान, मुलांना तर हे फार आवडतं बरं का. आणि आता तुम्ही ना ह्याला फ्रीजमध्ये ना एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये ना आठवडाभर ठेवू शकताय. परत कधी तुमची इच्छा झाली ना करायची तर तेव्हा पण तुम्ही ह्याला करून घेऊ शकता. फक्त ना ह्याला एकदम असं चमच्याने वगैरे एकदम असं टाईट पकडून नका घेऊ, कारण ना हे पाण्यासारखं परत पागळून जातं. मग हे बघा अगदी ना जशी होतील ना तशी चमच्याने थोडे थोडे एकदम साईडला काढून घेतलेत ना तरी चालतील. आता हे सगळं आपण एवढं नाही वापरणार आहे, याच्यातलं थोडंसंच वापरणार आहोत पण मी तुम्हाला पुढे सांगते किती वापरायचं आहे. आता जे राहिलेले आहे की नाही ते आपण साईडला ठेवून देऊयात. फक्त ह्याच्यातलं थोडेसे 1 2 ते 3 चमचे आपण बाजूला काढूयात आणि राहिलेले ना हे एअरटाईट डब्यामध्ये घालून फ्रीजला आपण याला स्टोअर करायला ठेवून देऊयात. तर आता आपल्याला कलिंगड कट करायचं. तर कलिंगड तुम्हाला माहिती आहे, कितीही जसं असेल तसे ते तुम्ही अंदाजाने तुमच्या कलिंगड कसं घ्यायचं तसे घेऊ शकताय. फक्त मी कलिंगड कसं कट केले तुम्ही बघा. जर तुम्हाला उभ्यामध्ये कट करता येत असेल तुम्ही उभ्यामध्ये कट करून घ्या. आणि मी ह्याला फक्त गोल शेपमध्ये कट करून घेतलं, कारण बऱ्यापैकी आपल्याला खूप असा काढता येतो कलिंगडाचा गर, बाकीचं गर त्याला साईडला राहत नाही त्याच्यासाठी.
आता जेवढं पाहिजे तेवढा कलिंगड तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकताय. मी पुढे मेजरमेंट सांगेल तुम्हाला की आपल्याला इथे कलिंगड किती वापरायचंय. आता कलिंगडाच्या अगोदर आपण सगळे हे कट करून घेऊयात. आणि ह्याच्यामधून एक महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला बऱ्यापैकी, जेव्हा आपण उभं कलिंगड कट करतो की नाही तेव्हा ना त्याच्यामध्ये बिया काढायला खूप अवघड पडतं. पण जर तुम्ही अशा पद्धतीने कलिंगड जर कट केलं ना तर त्याच्यातल्या ज्या जून झालेल्या बिया असतात ना त्या आपल्याला अगदी सहजपणे वेगळ्या करता येतात. फक्त आपल्याला की नाही आता याचे छोटे छोटे असे कट मारून घ्यायचेत, कारण आपल्याला हे सरबतासाठी आता तयार करायचे. आता झाली आपली तयारी सगळी, आता सरबत बनायला घेऊ. तर आता सगळ्यात पहिल्यांदा असं मोठा मी बाऊल घेतलेला आहे. आता या बाऊलमध्ये ना आपण जे दूध थंड करायला ठेवलेलं ना ते अगोदर याच्यामध्ये घालून घ्यावे. साई असते ना ती व्यवस्थित मोडून घ्या बरं का. आता इथे ना 4 मोठे चमचे मी इतकी साखर वापरलेली. साखरेचं प्रमाण एवढंच ठेवा, याच्यापेक्षा जास्त वापरू नका, कारण मी ना 5 लोकांसाठी सरबत बनवते. तर एक अर्धा लिटर दूध इनफ होतं एवढ्या लोकांसाठी. आता साखर घातली ना की साखर आपल्याला ह्याला व्यवस्थित अशी याच्यामध्ये ना ढवळून घ्यायची, म्हणजे साखर विरघळली पाहिजे. विरघळून जाते, 1-2दा तुम्ही असं मिक्स करून घेतलं ना लगेच विरघळेल. आता इथे ना मी जे आपण कलिंगडाचे जे कट करून घेतलेले काप होते ना ते इथे मी 1 कप इतके अंदाजाने काढलेले आहेत, म्हणजे 1 वाटी असतं ना एवढं काढलेलं आहे. आता त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त वापरायचं असेल वापरू शकताय, तुमच्या अंदाजाने घ्या. मी इथे 1 कपच्या अंदाजाने सांगितलं, 5 लोकांना पुरेल इतक्या प्रमाणात, एक 4 ते 5 लोकांना होऊन जाईल परफेक्ट. आता याच्यामध्ये हे घातलं ना की परत एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साखर याच्यामध्ये मिक्स होते. आता सोबतच आता याच्यामध्ये ना आपण आईस क्यूब घालूयात. आईस क्यूब घातल्यानंतर सरबत आपला उशीरपर्यंत थंड राहतो, म्हणून आईस क्यूब ह्याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्या. आता आईस क्यूब घातलं की परत आता येते ना मी रोज सिरप घालते. तर आता रोज सिरप किंवा रो अफजा तर खूप महाग वाटतो, एवढा महाग कसा घ्यायचा. तर एक महत्त्वाची गोष्ट सांगते मी तुम्हाला. काय करायचं, दारावरती आईस्क्रीमवाला विकायला येतो की नाही घंटी वाजवत, त्यांच्याकडे रो अफजा असतो बघा, त्यांना म्हणायचं एक 10-15 रुपयाचा द्या, त्यांच्याकडून घ्यायचा. तो जर तुम्ही घरात आणून ठेवला, परत ही जेली शिल्लक राहिली, परत कधी बनवायची इच्छा झाली टाकायचं आणि बनवायचा. आणि आता रोज सिरप टाकले की परत ह्याला एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर आता ना आपण ह्याच्यामध्ये सब्जा बीज घालतोय. तर सब्जा बीज ना मी इथे 2 ते 3 चमचे वापरलेले आहेत. आता सब्जा बीज तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे. आता जेवढे पाहिजे तेवढे वापरू शकता. मी अंदाजे 3 चमचे इथे वापरलेले आहेत. आता सब्जा बीज घातलं की आता सगळ्यात शेवटी घालायची ती म्हणजे जेली, जी आपण कट करून ठेवलेली आहे. तर जेली मी इथे ना 3 चमचे वापरलेली आहे, त्याच्यापेक्षा थोडी जास्त वापरायची असेल वापरू शकता. तर जेली घातली की झालं आपलं सरबत तयार. आता याला आपण सर्व करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा जेली घालायची, त्याच्यावरती सब्जा घालायचा आणि मग आता सरबत घालूयात. बघू शकताय किती मस्त असं आपलं सरबत तयार झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. आवडला असला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन क्लिक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटत अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.